आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आजी आजी ऐक ना. आजी 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 ऐक ना आजी. आरू काय आहे? यावेळी तरी आपण गुढी उभी करूया. आरू नको ना हट्ट करू उगाच. दरवेळी तू अशीच करतेस. काल मला बाहेर पण घेऊन नाही गेलीस. जा कट्टी. अरे आरू असं काय करतोस? ते ऐक तरी माझं. आरू असं काय करतोस? काय झालं काकू? तुम्ही आरोहाला गुढी उभारायला नको का म्हणालात? खरं सांगू का सायली, मैथिली गेल्यापासून माझं आणि धनंजयचं मनच लागत नाही ग कशात. काकू आय अंडरस्टँड. आय मीन मी मध्ये नाही बोललं पाहिजे, माझा काही हक्क नाही आहे. पण काकू आरो हा लहान आहे, त्याला काय करणार हो? त्याचे बाबा एवढ्या मोठ्या संकटातून घरी आलेत. ते जेव्हा किडनॅप झाले होते तेव्हा आरोनी फार फार टफ डेज काढले तो. त्यामुळे त्याला बाबा घरी आहेत म्हणून वाटत असेल की आता सगळे सण साजरे करावेत, बरोबर ना? आणि काकू त्याचे मित्र देखील साजरे करत असतील हो सगळे सण. हो तुझं म्हणणं खरं आहे. मी एक सांगू का? नाही म्हणजे तुमची मुलगी आरोहची आई, त्यांना काय जास्त आवडेल? तुम्ही अशा एवढ्या चांगल्या दिवशी त्यांची रडत आठवण काढताय हे आवडेल, की तुम्ही एकत्र येऊन सगळे सण साजरे करताय हे आवडेल? मला असं वाटतं की तुम्ही सगळे एकत्र येऊन सण साजरे करताय, आनंदात आहात, हे पाहायला त्यांना फार आवडेल. आणि काकू तुमच्यासाठी नाही पण आरोहासाठी तरी करा हे सण साजरे. आय एम सॉरी, म्हणजे माझा काही हक्क नाही आहे मध्ये बोलायचा. आय एम रिअली व्हेरी सॉरी काकू. सायली करूया. वा वा वा, झाली का गुढीपाडव्याची तयारी? कडुनिंबाची चटणी बनवलीस का? हो हो ती आवश्यक असते नाही का? नैवेद्याला तर तीच लागणार ना. माई काय म्हणतेस? चालू दे चालू दे. बोल. माई तुम्ही इतक्या रिलॅक्स कशा आहात? काल सुंदरी कुठे गेली होती अजूनपर्यंत आपल्याला कळलं नाही. तिचं इथे राहणं म्हणजे अस्तनीतला निखार आहे. मला खूप टेन्शन आलंय माई. शांत. माझ्या यशाचं सूत्र विसरलीस का? आपला पारा चढू द्यायचा नाही. पारा चढला की यशाचा पारा धाडकन खाली येतो. तेव्हा डोकं शांत ठेवायचं. सॉरी माई. आज काय आहे? गुढीपाडवा म्हणजे विजयाची पताका रोवण्याचा दिवस. विजय तर मिळवलाच आहे आपण, सुंदरीला आपल्या दारात आणून. आता पुढे तिचं काय करायचं, कसं करायचं हे ठरवूया ना. जा काठी घेऊन ये. कशाला? मारायला? डोक्यावर पडलेस, गुढी उभारायला. आलेच.
5 मिनिटं फक्त, झालोच रेडी. बाबा, गुढीपाडवा म्हणजे काय? अगं गुढीपाडवा म्हणजे हिंदू कालगणनेतला पहिला दिवस, गुढीपाडवा. बाबा, हिंदू कालगणना म्हणजे? अगं हिंदू कालगणना म्हणजे हिंदू कॅलेंडर. हिंदू कॅलेंडर आजीने शिकवलं होतं ना तुला. हिंदू कॅलेंडर मध्ये चैत्र हा पहिला महिना असतो आणि चैत्र ह्या पहिल्या महिन्यातला पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. म्हणजे आज आपला हॅपी न्यू इयर आहे. हो ग, आज आपला हॅपी न्यू इयर आहे. आणि तुला सांगतो, ह्या महिन्यात ना सावी गावाला जायला पाहिजे. तिकडे ना झाडांना नवी पालवी फुटते, एवढं सुंदर वाटतं ना सगळं, एवढं सुंदर वाटतं. जणू म्हणजे निसर्ग नव्याने सुरुवात करत असतो. तसं आपण सुद्धा नव्याने आपल्या गोष्टींची सुरुवात करायची असते. बाबा, गुढी का उभारतात रे? आरू लाग मारूया. आरू पटकन ये, गंमत दाखवायची आहे. वाव, गुढी. थँक्यू आजी. आवडली? पण मी नाही केलंय सगळं, सायली मावशीनं केलंय. थँक्यू थँक्यू. थँक्यू. आजी चल ना आपण गुढी उभी करूया. अरे थांब आरू, आधी नवीन कपडे तर घालून ये. हा, केवढा खुश झाला ना तो. जा आता तू पण तयार हो. मी अहो पण माझ्याकडे साडी वगैरे काही नाही आहे नेसाला. अगं भाई, माझ्या लक्षातच नाही आलं. तू चल माझ्या बरोबर. कुठे? अगं चल तर खरं, चल. अगं चल तर. गुढी यासाठी उभारतात कारण रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र अयोध्येत परतले होते आणि त्यांची विजय पताका म्हणून सगळ्यांनी आपल्या घरासमोर गुढी उभारली. आणि मग नंतर ही प्रथाच पडली. जेव्हा जेव्हा एखादं शुभ कार्य असेल किंवा नवीन कामाची सुरुवात असेल तेव्हा तेव्हा लोक आपल्या घरासमोर गुढी उभारायला लागले. आणि गुढी म्हणजे अन्याय विरुद्ध झालेल्या न्यायाच्या विजयाचं प्रतीक. आई, न्याय आणि अन्याय म्हणजे काय असतं? अन्याय म्हणजे रावण आणि न्याय म्हणजे प्रभू रामचंद्र. आई, मला शशी आजीने राम आणि रावणाची गोष्ट सांगितली आहे. सांगितली की नाही गोष्ट? मग आता तुला आठवतं त्या स्टोरीमध्ये सीतामाईंना रावणाने पळून नेलं होतं. आता मग त्याला त्याच्या या सगळ्या गोष्टीची शिक्षा द्यायला पाहिजे की नाही. म्हणून विजयादशमीच्या दिवशी रावण दहन करतात. पण आई, रावणाला तर आधीच मारलंय ना, मग सारखं सारखं कशाला मारायचं? रावण तर तेव्हाच मेलाय बाळा, पण त्याच्यातले गुण अजूनही काही लोकांमध्ये. त्यांना मारण्यासाठी पुन्हा आपल्यातला राम आपल्याला जागा करावा लागतो. अन्यायाचा प्रतिकार करावा लागतो. म्हणून आजचा दिवस हा वाईट प्रवृत्ती असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या अंताची सुरुवात आहे. आणि त्यासाठीच हा दिवस उत्साहात साजरी केला जातो. आई, चल आपण आत्ताच्या रावणाला मारूया. बाबा, चल आपण गुढी उभारूया. गुढी उभारायची? चलो, मी आलो. हो पुढे. आठवते ना विजयादशमी? कसं विसरेन मी? त्या दिवशी तू माझ्या अनुला माझ्यापासून कायमचं लांब केलं होतंस आणि आता तर फायनली घेऊन टाकलंस तू. माझ्या आयुष्यातली खरी रावण तर तू आहेस. पण तुला शेवटचं सांगतोय मी सुंदरी, माझ्या अनुला माझ्यापासून लांब केलंस तू,
पण जर माझ्या सावीला माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न जरी केला ना तर सोडणार नाही मी तुला. बघूया. बघशीलच तू. हे बघ, हे बाली. काकू जमलंय ना? अगं किती गोड दिसतेस, माझीच दृष्ट लागेल. आजी, ही आईची साडी आहे ना? मी ही साडी आईच्या कपाटात बघितली होती. मी आईला या साडीत बघितलं नव्हतं कधी. पण आई पण अशीच दिसत असेल ना? छान. मग एक काम कर ना, आई समजून मला मिठी मारी आहे. वा सिया, मेलोड्रामा जमतोय हा तुला. सायली, किचन मधलं आरतीचं ताट घेऊन येशील? हो. अरे तुम्ही एक मिनिट, हे सगळं काय? बाबा, आपल्याला गुढी उभी करायची आहे. गुढी? धनंजय, मला माहितीये मैथिली गेल्यापासून ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट नाहीये, पण आरूसाठी घेतलाय मी हा निर्णय. बरोबर आहे तुमचं. आपण गुढी उभारायची. आता यापुढे आपण सगळे सण साजरे करायचे आरोहसाठी. आता दुःख विसरून आरोहसाठी सगळं करायचं. अहो आई, मला ऑफिसला जाताना सांगायचं होतं ना, म्हणजे मी ऑफिसवरून येताना सगळी तयारी करून आलो असतो. अहो पण ही आयडिया माझी नव्हती. मग कोणाची आहे? सायलीची. काकू, आरतीचं ताट तयार झालंय. आणखी काही काम करायचंय का? नाही. नक्की? बाबा, ही आईची साडी आहे ना? किती छान दिसते सायली मावशी. आरू, सायली, तुम्ही जरा बाहेरची तयारी बघता. धनंजय, अहो तिच्याकडे साडी नव्हती आणि म्हणून तिला. हे बघा,
सायलीला घेऊन तुमच्या डोक्यामध्ये जर काही विचार सुरू असेल तर प्लीज थांबवा, प्लीज. माझ्या आयुष्यात अजून गोंधळ नाही वाढवायचा आहे मला. रिक्वेस्ट करतोय मी तुम्हाला. मी तरी काय करू? तुमचा एकटेपणा समजतो मला. आयुष्यात तुम्हाला कुणाची तरी खंबीर साथ मिळावी एवढीच इच्छा आहे माझी. झाली का गुढी बांधून? माई, गुढी उभारली आहे, तुम्ही आता पूजा करा. नाही नाही नाही, आज गुढी पूजनाचा प्रथम मान सुंदरी मॅडमचा. थँक्यू माई. पण खरं सांगायचं तर सर्वार्थाने तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, त्यामुळे हा मान तुमचा आहे. मला मोठी पण म्हणता आणि माझं ऐकत पण नाहीये, हे बरोबर नाहीये. आज मान तुमचाच, हो की नाही ग बायांनो? नक्की ना? बरं, मी तुमचा शब्द नाही मोडणार. चालेल. बरं. सायली, ये ना तू आता. ये. देवा, आज नवीन वर्षाची सुरुवात आहे. या निमित्तानं धनंजयच्या आयुष्यात सुद्धा एका नव्या नात्याची सुरुवात होते. नमस्कार करा.
देवा, मी एका मिशनवर आहे जे तुझ्या आशीर्वादाशिवाय पूर्ण नाही होणार. तू स्वतः न्यायाचं प्रतीक आहेस आणि आज मी तुझा आशीर्वाद घेऊन एक युद्ध लढायला सुरुवात करणार आहे. मी बरोबर करते की नाही माहीत नाही, पण मी चुकलेस तर हीच काठी पुन्हा माझ्या पाठीवर मार. पण वेळ पडली तर शत्रूवर वार करण्यासाठी हीच काठी हातात घ्यायला मला शिकव. हा विजय कलश माझ्या डोक्यावर राहू दे आणि दुष्ट प्रवृत्तींचा नाश होऊन मांगल्याचा समृद्धीचा पताका माझ्या अंगणात फडकत राहू दे. अजून देवाकडे भीक माग. कामगार तर तुला केलाच आहे, आणखी गुडघ्यावर आणते की नाही बघ. हे नवीन वर्ष आहे ना, तुझ्या आयुष्यात वादळ घेऊन येणार आहे. वादळ तुझ्या दुर्दशेची पताका आता फडकवते की नाही ते बघच.